नमस्कार, मी आकाश जाधव. SSC CGL, त्याच्यानंतर SSC CHSL, आता त्याच्यानंतर SSC MTSची सुद्धा जाहिरात जी आहे ती प्रकाशित झालेली आहे. पण आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही. त्याच्या पाठीमागचं कारण आपण मोठ्या संख्येने IBPSची तयारी करतायत, आपण तेच करत राहू. आपण मोठ्या संख्येने MPSCची तयारी करतायत, आपण तेच करत राहू. आपण मोठ्या संख्येने सरळ सेवेची तयारी करतायत, आपण तेच करत राहू. जे SSC CGLमधून 14,000पेक्षा जास्त वेकन्सी झालेल्या आहेत, CHSLचे आहेत, MTSचे आहेत, या सगळ्यांचा परीक्षा सिलेबस सारखा आहे. पण आपण त्या परीक्षेला अप्लाय करणार नाही. त्या पाठीमागचं कारण की आपण जे करत आलेलो आहे आपण नेहमी तेच करत राहू. आपण नवीन परीक्षांचा ट्रेंड पाहणार नाही. ही अशी काहीशी अवस्था आपली ज्यावेळेला स्टाफ सिलेक्शन कमिशनचा विषय येतो त्यावेळेला होते. तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या परीक्षेला आपल्याला महाराष्ट्रात रुजवणं आहे, त्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन करून एक वातावरण बनवायला लावणं आहे. तर त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला अप्लाय करावं अशी माझी इच्छा आहे. आता इथून पुढे जात असताना आपण आपला व्हिडिओ 2 पार्टमध्ये घेणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण जाहिरातीबद्दल बघू आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण जो आहे तो व्हिडिओच्या जाहिरातीच्या शिवाय जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांबद्दल जे ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSC CHSLचा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर जो 3,000+ वेकन्सी होत्या, इथे येताना 1,000 वेकन्सीज आलेल्या आहेत. पण ह्या वेकन्सीज किती आहेत, ॲक्च्युली किती होऊ शकतात त्याबद्दलची आयडिया आपण याच व्हिडिओमध्ये येते, व्हिडिओच्या शेवटी जे ते घेणार आहोत की या एक्झामचं ॲक्च्युअल पोटेन्शियल काय. तर चला स्टार्ट करूयात. हे स्टार्ट करत असताना मला एक अनाऊन्समेंट करायची होती. आपली ऑनलाईन SSC CGL बॅच संकल्प 247 ॲपवर सुरू झालेली आहे 26 तारखेला, म्हणजे काल सुरू झालेली आहे. आणि जी CGL प्लस CHSL प्लस MTS ह्या तिन्ही एक्झामसाठी कामाला आहे. सोबत ज्यांना ऑफलाईन करायचं आहे त्यांना ऑफलाईन SSC CGLची बॅच छत्रपती संभाजीनगर इथे संकल्प एज्युकेशनला स्टार्ट झालेली आहे. ती बॅच CGL, CHSL आणि MTS ह्या तीनही एक्झामला केटर करणार असेल. सोबत जे विद्यार्थी बँक एक्झामची तयारी करत आहेत त्यांना 23 जूनपासून आपली ऑफलाईन बॅचसुद्धा जी ती सुरू झालेली आहे. तर त्यामुळं सगळे ऑप्शन तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बँकिंगची ऑनलाईन करायची त्यांना बँकिंग प्राईम 9.0 ही सुद्धा आपली बॅच जी ती सुरू झालेली आहे. चला थोडंसं पुढे आता जाहिरातीवर येताना आपण बघा, ही आहे जाहिरात. तर ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. हे मी जेव्हापासून बँक एक्झाम SSCला शिकवतोय 2009 एंडिंग किंवा 10 पासून असं पहिलं वर्ष असेल की ज्या वर्षी CGL, CHSL, MTS तिन्ही वेकन्सीला आता सध्याला आजच्या दिवशी तुम्ही अप्लाय करू शकता. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की एकाच महिन्यामध्ये आपण या सगळ्या एक्झामला जे ते अप्लाय करू शकतो. सोबत स्टेनोला सुद्धा अप्लाय करू शकता. त्यानंतर SSC सिलेक्शन पोस्टची लास्ट डेट संपलेली आहे. आता बघा, SSCनं याच्या आधी फक्त MTSमध्ये मल्टीटास्किंग स्टाफची एक्झाम व्हायच्या, पण मागच्या 3 वर्षापासून त्याच्यामध्ये CBIC आणि CBNची म्हणजे नार्कोटिक्सची आणि याची हवालदारची एक्साईजची हवालदारची रिक्रुटमेंटसुद्धा यामध्ये ॲड झालेली आहे. ॲप्लिकेशन 26 जूनपासून ते 24 जुलैपर्यंत आहे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला फॉर्ममध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते 29 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत तुम्हाला काही चेंजेस करायचे असल्यास करता येतात. SSCचा फॉर्म हा खूप काळजीपूर्वक भरावा लागतो. तो टिपिकल IBPSच्या फॉर्मसारखा नाही की एक चुकला की दुसरा भरा. हा IBPS आहे. यांचं म्हणणं एक चुकला असेल तर चुकू द्या, ते त्याच्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर 29 जुलैपासून 31 जुलैपर्यंत करता येतात. परीक्षा 20 सप्टेंबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत ह्या परीक्षा असणार आहेत. तुम्ही बघा, महिनाभरापेक्षा जास्त वेळ परीक्षा चालणार आहे. तर किती नॉर्थचा क्राऊड ह्या परीक्षा देत असेल आणि किती महाराष्ट्रात देत असेल. ज्यावेळेस तुम्ही आकडेवारी पाहता ह्या परीक्षांची कधी RTIमधून विद्यार्थी काढतात, तर जेवढ्या जागा आहेत, जेवढ्या अर्ज आलेले आहेत त्या अर्जातल्या SSCचे 1/3 अर्ज हे फक्त UP आणि बिहारचे असतात आणि आपण अर्जच करत नाही. काय लागतं त्याला? फक्त 10वी पास लागतं. बरं, एवढा अर्धा वर्ग मुलींचा आहे. मुलीसुद्धा ॲप्लिकेशन फुकट असून अप्लाय करत नाहीत. तर एवढे कमी ॲप्लिकेशन, किंवा मुलांमध्ये SC ST ॲप्लिकेशन फ्री आहेत. तर पहिली प्रोसेस या परीक्षेबद्दलचं वातावरण जर तुम्हाला बनवायचं असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करणं हे आहे. थोडंसं अजून पुढे या. पहिल्यांदा पुन्हा एक उपहासात्मक पद्धतीने SSC म्हणजे काय हे तुम्हाला ऐकायची इच्छा नसेल तरी पण मी सांगतो, कारण की आतापर्यंत आपल्यापैकी 99% लोकांमध्ये SSC म्हणजे 10वी हेच रुजलेलं आहे. तर त्यामुळं वाचून दाखवतो. कालच्या CHSLच्या व्हिडिओत पण वाचून दाखवलं होतं. द स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फॉर रिक्रुटमेंट ऑफ MTS इन पे स्केल 1. ही पे स्केल 1ची आहे. CHSL पे स्केल 2 आणि पे स्केल 4ची होती, ज्यामध्ये इन पे मॅट्रिक्स ऑफ 7th CPC
A general center service group C, non-gazetted, non-ministerial post in various ministries, department, offices of the government of India and various constitutional bodies, statutory bodies, tribunals, etc. in different state, union territories. And त्यासोबत एक पोस्ट ऍड झाली हवालदार in pay level 1, a general center service, non-gazetted, non-ministerial in central board of indirect taxes आणि customs. आणि इकडे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स याच्यामध्ये तुम्हाला काम करता येईल. काही काही मुलांचा इंटरेस्ट असतो नार्कोटिक्समध्ये, मला नाही कळलं कशामुळं. पुढे वेकन्सीजमध्ये बघायला तर हवालदारीच्या 1075 वेकन्सीज सांगितलेल्या आहेत. MTSच्या वेकन्सीज बिंग कलेक्टेड, वेकन्सीज कलेक्शनचं काम चालू आहे. सर त्या काय असतील तेवढेच असतील, त्या थोडी जास्त असणार आहेत असं म्हणणाऱ्यांसाठी फक्त मागच्या वर्षीच्या ज्या वेकन्सीज दाखवतो, अजून त्यांचं ते कलेक्शनचं काम चालू आहे तर मागच्या वर्षीच्या वेकन्सीज तुम्हाला दाखवतो. हे बघा मागच्या वर्षी ह्या ज्या सध्या 1000 आलेल्या आहेत, 1075 काहीतरी, त्या 3000 होत्या आणि MTSच्या 4887 ज्यावेळेस जागा आल्या होत्या मी तेव्हाचे घेतलेल्या आहेत. फायनल आकड्यापेक्षा मोठे आहेत. फायनल आकडे टोटल 11,000 आहेत. 11,000. ती पण PDF मी सोबत तुमच्यासमोर सगळं प्रूफ जे ते सोबत जमा करून ठेवलेलं आहे. हे घ्या फायनल रिझल्टचं स्टेटस. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कॅटेगरी वाईज ब्रेकअप ऑफ वेकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ MTS आणि हवालदार हे घ्या 11,518 ह्या वेकन्सीज आहेत. तर त्या काढताना 7,000 काढल्या होत्या, येताना 11,000 शेवटपर्यंत आपण पोहोचलो. कॅटेगरी वेकन्सीज या पद्धतीने दिलेल्या आहेत त्या. ठीक आहे. थोडंसं पुढे आपण जर आलो याच्यामध्ये तर नाही, याच्यामध्ये नाही, मला तिकडेच यायचं होतं, इथे बघा. तर वेकन्सीज पुढे वाढतातच. जे PWD कॅन्डिडेट आहेत त्यांना MTSसाठी आणि हवालदारसाठी कोणकोणत्या PWD कॅन्डिडेटला काय काय चालतं, कोणकोणत्या सब कॅटेगरीत चालतात चालत नाही त्याबद्दलचा डेटा आहे तो PWD कॅन्डिडेटचा महत्त्वाचा आहे, त्यांनी वाचून घ्यायचा. पुढे एज लिमिट कॅल्क्युलेट होणार आहे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत एज लिमिट कॅल्क्युलेट होणार आहे. आणि ह्या डेटला तुम्हाला तुमचे एज चेक करायचं आहे. दोन्ही पोस्टसाठी एज लिमिट वेगळ्या आहेत. MTSसाठी आहे 18 ते 25 आणि हवालदारासाठी आहे, MTSसाठी 18 ते 25 आणि हवालदारासाठी आहे 18 ते 27. तर त्यामुळं OBC असेल तर 3 वर्ष एक्स्ट्रा, SC ST असेल तर 5 वर्ष एक्स्ट्रा, ह्या पद्धतीनं पुढे जायचं आहे. थोडा अजून पुढे या. अजून 10वीच्या तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे त्याचा प्रूफ म्हणून फक्त मॅट्रिक्युलेशनचं सर्टिफिकेट लागतो. वेगळा जन्म दाखला घेण्याची आवश्यकता नाही. 10वीचा आपलं जी सनद सर्टिफिकेट असते त्याच्यावर जी डेट ऑफ बर्थ असते तीच फायनल असते. थोडा अजून पुढे या. बघा त्याच्यामध्ये प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन, त्यांचं म्हणणं आहे की तुमचे जे सर्टिफिकेट आहेत तुम्ही एक काम करायचं, OBC आणि EWS असाल तर सेंट्रल OBC आणि सेंट्रल EWS, तुम्हाला काही उत्पन्न वगैरे काढायची गरज नाही. हे 2 सेंटरचे सर्टिफिकेट ह्या फायनान्शियल इयरमध्ये पण ठेवा 25-26ला, आणि याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समजा 26-27 झालं तर तेव्हा पण काढून ठेवा. तर ह्या लोकांनी, बाकी SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन एकदाच काढायचे सर्टिफिकेट, पुन्हा पुन्हा काढायची आवश्यकता नाही. अजून पुढे या. क्रुशियल डेट फॉर क्लेम ऑफ SC ST सर्टिफिकेट. अजून त्यांचं म्हणणं आहे की जर का तुम्हाला याचे बेनिफिट घ्यायचे असतील तर तुम्हाला ते वेळेच्या आत घ्यायचे आहेत. तसं लिहिताना त्यांनी क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन दिलं, पण पुन्हा लिहिलं द क्रुशियल डेट हिअर डझंट मीन दॅट द डेट ऑफ सर्टिफिकेट शुड बी बिफोर द क्लोजिंग डेट. त्या फायनान्शियल इयरमध्ये असले पाहिजेत हे. त्यामुळं काही लोक आता फक्त फॉर्म भरताना OBC EWS भरतात, सर्टिफिकेट काढत नाही, सिलेक्शन होतं आणि नंतर मग पस्तावतं की आपल्याकडे सर्टिफिकेट नाही. त्यामुळं या फायनान्शियल इयरमध्ये OBC आणि EWS पोरांनी सर्टिफिकेट काढून ठेवा. SC ST मागच्या वर्षीचे पण चालून जातील. त्यानंतर जे स्क्राईबसाठी 1 स्टेप बिलोचा क्रायटेरिया जो SSCमध्ये असतो तो ह्याही वेळेला आहे. अजून आपण जर पाहिलं याच्यामध्ये खूप मोठं ॲप्लिकेशन असतं, खूप मोठा. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन आहे बघा 10वी पास. 10वी पास पाहिजे आज ऑन 1 ऑगस्ट 2025ला. फक्त 10वी पास. एज लिमिट एका पोस्टला 18 ते 25, दुसऱ्या पोस्टला 18 ते 27. ॲप्लिकेशन तुम्हाला माय SSC ॲपहून किंवा ssc.gov.in काहीतरी ही वेबसाईट आहे त्याहून पण करता येईल. ॲप्लिकेशन लगेच कामाला लागा. शेवटी SSC स्वतः या नोटिफिकेशनमध्ये म्हणते, नेहमीच म्हणते की आमच्या वेबसाईटचं काही खरं नाही बाबा. त्यामुळं तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं लवकर होईल तेवढं लवकर अप्लाय करा. आज उद्यामध्ये व्हिडिओ बघून झाल्याच्यानंतर CGL CHSL MTS तिघांना अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये काही डाऊट असतील तर खाली नंबर देताना मी प्रशांत गव्हाणे सरांचा नंबर खाली सगळ्यात शेवटी तिकीट लाईनला दिलेला आहे, त्यांनाही कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. संकल्प एज्युकेशनमध्ये ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये मी 2 मुलं डेली बसवलेले आहेत. हा महिनाभर ते मुलं बसतील आणि जास्तीत जास्त मुलांना अप्लाय करून देतील. कारण की ॲप्लिकेशन करताना फोटो व्यवस्थित काढणे, फोटो काढताना तुम्हाला टोपी न घालणे,
चष्मा न घालणे हे महत्त्वाचे नियम आहेत. आम्ही तिथंच बसून आमच्या मुलांकडून हे फॉर्म जे ते भरून घेतोय. त्यामुळं फॉर्म व्यवस्थित भरा. काही अडचण आली तर शेवटचा जो नंबर आहे त्यांना तुम्हाला कॉल करायचा आहे. थोडं अजून पुढे, थोडं अजून पुढे. हां, एक्झामसाठी फीस खूप जास्त आहे. महिलांसाठी फ्री, SC ST मुलांसाठी, PWD मुलांसाठी फ्री, एक्स सर्व्हिसमॅन फ्री आणि जनरल EWS आणि OBCच्या मुलांना विक्रमी फक्त 100 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर पण आपण अप्लाय करणार नाही. आपण कुठं पास होणार आहे म्हणून म्हणतात. आणि त्या हिशोबाने 29 जुलैपासून 31 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये काही बदल करायचे असतील तर ते बदल विंडो जे ते ओपन असते. एक्झामचे सेंटर महाराष्ट्रात भरपूर आहेत, जे तुम्ही ट्रेननं सुद्धा जाऊ शकतात. तेवढे सेंटरला एवढे सेंटर्स आहेत. सो दॅट खर्च कमी लागेल. अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि नाशिक आणि पुणे एवढ्या ठिकाणी तुमची एक्झाम सेंटर असणार आहेत. त्याच्यानंतर एक्झाम जी आहे ती फक्त एकच परीक्षा आहे बरं का, एकच परीक्षा आहे. आणि सोबत जी हवालदारची पोस्ट आहे त्याला अप्लाय केलं त्याला स्किल टेस्ट सोबत आहे किंवा फिजिकल टेस्ट सोबत आहे, बाकी काही नाही. एक्झाम इंग्लिश आणि हिंदी शिवाय 13 रिजनल लँग्वेज मध्ये होणार आहे. त्यापैकी एक लँग्वेज मराठी आहे. पुढे एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे ते ह्या पद्धतीने असेल, ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न 60 मार्क, 20 प्रश्न 60 मार्क, यांना निगेटिव्ह मार्किंग नसेल, सगळे 100% सोडवायचे. जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश 25 प्रश्न 75 मार्क, 25 प्रश्न 75 मार्क, ह्याला निगेटिव्ह मार्किंग असेल. त्यामुळं जेवढं येतं आहे तेवढं सोडवायचं. निगेटिव्ह मार्किंग 1/3ची आहे, 1/4 नाही, 1/3ची आहे. there will be no negative marking in session 1. In session 2 there will be negative marking for 1 mark for each, म्हणजे 1/3 नेगेटिव्ह मार्किंग ही इंग्लिश आणि जनरल अवेअरनेसला आहे, क्वांट रिझनिंगला नाही. त्यामुळे क्वांट रिझनिंगला ओव्हरऑल जेवढे प्रश्न येतात तेवढे व्यवस्थित सोडून तुक्के कसे मारायचे ही मेथड माझ्याकडून शिकायची तुम्ही लोकांनी. पुढे म्हणजे कॅल्क्युलेटेड गेस म्हणतो मी, तुक्के नाही. पुढे बघा, एक्झामचा सिलेबस जो आहे तो त्याच्यामध्ये दिलेला आहे. टॉपिक बाय टॉपिक, क्वांटला काय, रिझनिंगला काय, इंग्लिशला काय, GAला काय. त्याच्यानंतर फिजिकल टच जी आहे ती ही नंतर पाहता येईल. वॉकिंग आहे 1600 मीटर 15 मिनिटामध्ये. कधी ही हवालदार पोस्टला अप्लाय केल्याच्या नंतर मुलींनो, मी कशाला अप्लाय करू म्हणू नका. मस्त बसून काम असतं ते. कस्टम्समध्ये, एक्साईजमध्ये इनडायरेक्ट टॅक्सेसवाला पार्ट आहे. त्यानंतर नार्कोटिक्समध्ये कुठेही अप्लाय करताना काहीच नाही, आपल्याला अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे त्या हिशोबाने करायचं. तुम्ही जर पाहिलं वेगवेगळ्या एअरपोर्टवर, महाराष्ट्रातल्या म्हणतो मी, बाहेरच्या नाही, आपण जर बघितलं तर जे तिथे CISFचे जे कॉन्स्टेबल असतात हे सुद्धा आपापला जॉब करतात मस्त 8 तास आणि करून आपापल्या अभ्यासाला लागलेले असतात. पुढच्या CGLच्या, CHSLच्या, UPSCच्या मोठ्या एक्झाम ज्या पुढे ॲस्पायर करत असतात. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या या सगळ्या एअरपोर्टवर जो आहे तो हा जो वर्क करणारा CISFचा क्राऊड आहे, तुम्ही जर बघितला तर तो सगळा बाहेरच्या राज्यातला आहे. पुढे तर त्यामुळं तुम्ही याचं सध्याला फिजिकल टेस्टचं टेन्शन घेऊ नका. पहिलं ती एक्झाम नीट क्रॅक करा, त्या एक्झामवरच सिलेक्शन आहे. हे बाकी सगळा पार्ट जो आहे तो क्वालिफाईंग असणार आहे. अजून बघा थोडा अजून पुढे आपण जर आलो, काय काय ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, परीक्षेत कॉपी नाही करायची, शाळेत जाताना वॉटर बॅग सोबत घ्यायची, गळ्यात बांधायची, एक टिका लावायचा, त्याच्यानंतर कुणालाही नाही बोलायचं, कुणी चॉकलेट दिलं तर नाही खायचं, हा सगळा पार्ट त्यामध्ये दिलेला आहे. फॉर्म भरत असताना तुम्हाला द कॅन्डिडेट आर देअर फॉर रिक्वायर्ड टू गिव्ह प्रेफरन्सेस ऑफ पोस्ट कम स्टेट UT इन ऑर्डर ऑफ प्रायोरिटी. आता याच्यामध्ये ॲनेक्शन 16मध्ये पोस्टचे नावं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मी आपला व्हिडिओ झाल्याच्यानंतर 2 दिवसाच्या आत प्रशांत गव्हाणे सरांना हे ऑप्शन्स कसे टाकायचे ह्याबद्दलचा एक व्हिडिओ टाकायला लावणार आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, तो व्हिडिओ व्यवस्थित एकदा बघून घ्या. थोडा अजून पुढे सिलेक्शनचा मोड दिलेला आहे त्यांनी, बाकी ह्याला काय अर्थ नसतो बरं का. 30% कमीत कमी मार्क 25%, याला काही अर्थ नसतो. कट ऑफ कुठे जातो, परीक्षा इतकी चिंदी असते की 150-150ला कट ऑफ जातो. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही आहे की एवढा मिनिमम कट ऑफ आहे म्हणून. पेपर अवघड असला असतात ते 20-25%, 30%ला काही अर्थ होता. पेपर खूप सोपा असतो. CGL असो, CHSL असो, MTS असो, सगळे पेपर हे खूप सोपे आहेत. आता त्याच्यानंतर त्यांनी स्क्रीनशॉट बाय स्क्रीनशॉट सांगितलं बरं का तुम्हाला की ॲप्लिकेशनची प्रोसेस काय आहे, कशी आहे. त्यामुळे तुम्ही जर CHSL आणि MTSला आधी अप्लाय केला असेल तर इथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, कारण की सिमिलर प्रोसेस आहे अप्लाय करत असताना. ती 1 टाईम रजिस्ट्रेशनची प्रोसेस जर कंप्लीट केली असेल तर तुम्हाला 10-15 मिनिटाच्या आत फॉर्म भरता येतो. बघा हे वेगवेगळे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट, फक्त काही हातातून मिस होऊ नये म्हणून मी एक एक पेज जे ते पुढं चाललेलं आहे. ती पार्ट 1 रजिस्ट्रेशन, पार्ट 2 रजिस्ट्रेशन या पद्धतीने. ॲनेक्शन 16 मला तुम्हाला दाखवायचं आहे, तेही हातातून जाऊ नये ह्या पद्धतीने हा फॉर्म आहे.
तर आय थिंक ॲनेक्शर 16 सगळ्यात शेवटी दिलेलं आहे. ॲनेक्शर 16 सगळ्यात शेवटी दिलेलं आहे. फोटो सिग्नेचर व्यवस्थित तुमच्या साईडनं जे ते हे अपलोडिंग झालं पाहिजे. बघा पोचलो की नाही, एकदम मी शेवटी घेऊन टाकतो. फोटोवर कसा जोडायचा ते दिलं आहे बघा. हे ॲनेक्शर 16मध्ये टोटल वेकन्सीज आहेत. ॲनेक्शर 17 झालं आहे 17. यामध्ये औरंगाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, त्याच्यानंतर हे नार्कोटिक्समध्ये हवालदार, ह्या सगळ्या किती किती पोस्ट आहेत हे त्यांनी 1075 जागांचं बायफर्केशन दिलेलं आहे. हे बघायचं, किंवा ह्याच्यावरचा आधी एक व्हिडिओ टाकेल, आपले व्हिडिओ टाकतील सर, ते एकदा बघून घ्यायचा. बाकी वेस्टर्न रिजनमध्ये भरपूर जागा तुम्हाला गोवा, मुंबई, औरंगाबाद, पुणे, वडोदरा ह्या ठिकाणी, गोवा, कुठं कुठं जागा आहेत त्या पद्धतीने कोड्स तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत. त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन पहिल्यांदा ऐकून घ्यायचं आणि मगच ते ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. पुढे या. अप्लाय CGL CHSL MTS ॲट वन गो. सोबत स्टेनोला पण अप्लाय करा. कसल्या टायपिंग स्टेनो सर्टिफिकेटची आवश्यकता पडत नाही. 12वी पास, 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएशन पास या पद्धतीने आहे. SSC MTSच्या मागच्या वर्षीच्या वेकन्सीज आहेत. मी 2024 आणि 23च्या वेकन्सी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. ह्यावेळेसच्या वेकन्सी त्याच्यापेक्षा जास्तच असतील. ह्या 2023मध्ये ही ॲडव्हर्टिजमेंट माझा अंदाज पहिल्यांदा आली होती, त्यामुळे ॲडमध्ये जागा कमी होत्या. त्याच्यानंतर त्या ज्यात त्या मोठ्या गतीने जे ते वाढत गेलेल्या आहेत. त्यामुळं अजूनसुद्धा MTSच्या वेकन्सीज त्यामध्ये ॲड व्हायच्या असल्यामुळं माझा अंदाज आहे की ह्या टोटल वेकन्सीज फायनली 5000+ वेकन्सीज ह्या ग्रुप C SSC MTSच्या असणार आहेत. त्यानंतर SSC MTS 2024 मागच्या वर्षीचा कट ऑफ जर तुम्हाला ह्या पोस्ट वाईज पाहायचा असेल, त्यामुळे तुम्हाला म्हणलं की एकदा हा व्हिडिओ सरांना बनवू द्या, कारण याच्यामध्ये किती किती ॲप्लिकेशन होते, काय होते, हे सगळं बघून हे विद्यार्थ्यांची यादी, त्याच्यानंतर हे बघा प्रत्येक पोस्टचा कट ऑफ वेगवेगळा किती आहे. 127, 127 मार्क्स इन सेशन 1, मार्क्स इन GA, आणि अशा पद्धतीनं त्यांनी तो कट ऑफच्या हिशोबानं त्यांनी बनवलेला आहे की प्रत्येक पोस्ट वाईज हे कसं कसं होतं. त्यामुळे एकदा हे येऊ द्या आणि आल्याच्यानंतर तुम्हाला हे एकदा प्रशांत सरांना व्हिडिओ घेऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म जो तो त्यावरचा भरायचा आहे. चला थोडंसं पुढे या. SSC MTSमध्ये महाराष्ट्र पोस्टिंग भेटते का? तुम्ही आत्ता बघितलं असेल रिजनमध्ये औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे आहे, त्याच्यामध्ये मुंबई आहे, तर त्याच्यामध्ये तुमचं आवडतं राज्य गोवासुद्धा आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला तिथं गावाचे नावं दिले, त्यामुळं वेगळा प्रॉब्लेम नको की इथे पोस्टिंग मिळते का नाही. हो, इथं पोस्टिंग मिळते. पुढे ही लेवल 1ची पोस्ट जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला बाकी एक्झामच्या तयारीला वेळ मिळतो. मी म्हणतोय बाकी वेळ तर मिळतोच, पण जॉबच्या टाईममध्ये सुद्धा वेळ मिळतो. एवढा रिलॅक्स जॉब आहे. मी मागच्या बॅचमध्ये जो मुलगा हवालदार झाला होता त्याला बोललो त्या हिशोबानं, सर मी आता जर तयारी चालू केली तर माझं होऊ शकतं का? तर परीक्षा इतकी सोपी आहे. जर थोडासा GKचा चांगला बेस असेल आणि चांगला तो वापरला तर मला असं वाटतं अजूनसुद्धा होऊ शकतो. GK GS तुम्ही म्हणा. त्यानंतर जे अंडर ग्रॅज्युएट्स आहेत तुमच्यावर तर ह्या परीक्षांच्या निमित्तानं एक दिवाळी आलेली आहे. तुम्ही SSC स्टेनो, SSC सिलेक्शन पोस्ट, SSC MTS, SSC CHSL अजून काय पाहिजे, मागच्या महिन्याभराच्या आत ह्या जाहिराती आलेल्या आहेत. त्याच्यामुळं सध्या तुमचा पूर्ण फोकस जो आहे तो ह्या परीक्षांकडे वळला पाहिजे. त्यानंतर सोबत जे लोक IBPSची तयारी करतात, सरळ सेवेची तयारी करतात, दादा 100 रुपये देऊन जास्तीत जास्त परीक्षेचा फॉर्म भरून तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या एक्झाम सेंटरला जाऊन एक्झाम, रिअल लाईफ एक्झाम देण्याचा अनुभव जो तो मिळतोय, तर तुम्ही तो अनुभव निश्चितच घेतला पाहिजे, सोडला नाही पाहिजे. ह्या सगळ्या परीक्षा ज्या त्या मराठीत होतात, त्यामुळं हा एक तुमच्यासाठी एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. तर सगळ्यांनी हा ॲडव्हान्टेजचा फायदा करून घेतला पाहिजे. ह्या परीक्षा क्रॅक होण्यासारख्या आहेत आणि त्या होतातच. फक्त एक सवय लावण्याचा भाग आहे. असंच काहीचं वातावरण हे IBPS एक्झामचं 2009-10मध्ये होते. 2009-10मध्ये पोरांकडून मी ज्यावेळेला पेपरमध्ये जाहिरात टाकायचो त्या खाली लिहायचो की IBPS परीक्षांचे फॉर्म भरून मिळतील, आणि असं टाकल्याच्यानंतर सध्या माझी DTPची स्पीड जी आहे ती आमच्या DTPवाल्या माणसापेक्षा जास्त आहे. त्या पाठीमागचं कारण मी भरपूर अर्ज पोरांना भरून दिले. तर त्याची पहिली जी प्रोसेस आहे त्या परीक्षांचं वातावरण म्हणण्याच्या पाठीमागचं ती आहे मुलांकडून जास्तीत जास्त अर्ज करून घेणे. आणि ह्या माध्यमातून मुलांकडून एकदा जास्तीत जास्त अर्ज झाले तर मुलंसुद्धा हिची तयारी करायला कचरत नाहीत, पुढे मागं पाहत नाहीत. एकदा एक्झाम दिली तर त्या पद्धतीने पुढे जातात. तर तुमच्याकडे एक चांगली संधी, नामी संधी ह्या निमित्तानं आलेली आहे. या संधीचं सगळ्यांनी सोनं करा. ज्यांची 10वी 12वी वगैरे झालेली आहे, चालू आहे, अशा जास्तीत जास्त मुलांना सांगा की येस ह्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षा आपण क्रॅक करू शकतो. तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत ह्या परीक्षांची माहिती पाठवा. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. काही प्रॉब्लेम आला तर स्क्रीनवर बघा बाजूला प्रशांत गव्हाणे सर यांचासुद्धा नाव नंबर दिलेला आहे. काही डाऊट असेल त्यांना तुम्ही कॉल करू शकता. एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती. धन्यवाद.